सुस्वागतम. सुस्वागतम. आज कसली तयारी चालू आहे? आज आपण हे काय बनवणार आहात तुम्ही? आज आपण एक हेल्दी हां. आणि टेस्टी डाएट रेसिपी बनवणार आहोत. ओके. खायचं आहे पण चवीने, म्हणून आज प्रेक्षकांसमोर ही रेसिपी मी बनवून दाखवणार आहे. ओके. मग आता ह्या स्प्राउट्स बाउलसाठी लागणारं साहित्य मला दाखवताय? हां, दाखवतो ना. ओके. हे मूग आहेत. मोड आलेले मूग. मोड आलेली मटकी, हां. वाटाणे, हिरवे वाटाणे आणि चणे आहेत. हां. आता हे सगळं बॉईल करून घेतलेलं आहे. हां, संपूर्णपणे बॉईल करून घेतले हे हां, बघा. boil करून. अजिबात कुठेही कच्चा नाहीये, अजिबात कच्चेपणा नाहीये. या ठिकाणी तुम्ही हिरव्या वाटाण्यांऐवजी पांढरे वाटाणे सुद्धा वापरू शकता. किसलेलं गाजर आहे, हं. किसलेलं बीट आहे, चवीनुसार तिखट, इथे काळी मिरी पावडर पण वापरू शकतात. आपण तिखट वापरणार आहोत. थोडंसं मीठ, ओके. चवीपुरतं मीठ. काकडी, हं. फ्रेश कोथिंबीर हां. आणि आणि चवीनुसार लिंबू. आणि आता लिंबू घेतलेला आहे. तर साहित्य आधी पाहून घ्या सगळ्यांनी. आता अहो तुम्हाला छान अशी रेसिपी करून दाखवते आणि खूप अगदी हेल्दी आहे आणि अगदी आपल्या शरीरासाठी भरपूर प्रोटीनचा हा बाऊल होणार आहे. चला तर मग सुरुवातीला आपण काय करणार आहोत? हां, सर्वप्रथम आपण हा बाऊल घेतलेला आहे. आता या बाऊलमध्ये आपण पहिले आपण हं, मटकी काढून घेणार आहोत, हं, मूग घेणार आहोत, मग चणे आणि वाटाणे हिरवे आहेत मिक्स ते घेणार आहोत. बॉईल केलेले संपूर्ण सगळं शिजवून घेतलेलं आहे. याच्यामध्ये तेल अजिबात वापरलेलं नाही आहे. ते जरासे मिक्स करून घेऊया. आता यानंतर तुम्ही काय करणार आहात? सगळे स्प्राउट झालेले आहेत. याच्यामध्ये आपण गाजर टाकूया. ओके. किसलेलं गाजर आहे. आता हे स्वच्छ धुवून सालं काढून किसलेलं गाजर आहे आणि बीट पण आहे. तर हे मिक्स करून घेत आहेत. हां, आता काय करताय? काकडी घालून घेऊया. हां, ही काकडी याच्यामध्ये शिजवलेला बटाटा देखील घालू शकता. मिक्स करून घेत आहेत चवीनुसार. आता चवीनुसार थोडंसं मीठ, आणि थोडंसं तिखट. इकडे घातल्याने जरा चव येते ना. ती थोडीशी फ्रेश अशी कोथिंबीर. आता फ्रेश अशी कोथिंबीर देखील अहोंनी घातली आहे. आता लिंबू पिळून घेत आहेत. आता हे सगळं साहित्य मिक्स करून घेत आहेत. आता हे अहोंच्या हातचं परिपूर्ण असं प्रोटीन स्प्राउट बाउल खूप छान असं लागतं सकाळच्या नाश्त्यासाठी. पोट भरून जातं अगदी छानपैकी. आता हे मिक्स झाले. आता अहो छान असं बाउलमध्ये काढून घेत आहेत. तर हे बघा परिपूर्ण असं आपलं बाउल, दोन्ही बाउल असे भरलेले आहेत. म्हणजे अगदी प्रमाण बरोबर आहे. गार्निशिंगसाठी अहो कोथिंबीर घालत आहेत फ्रेश अशी. आणि यामध्ये आता लिंबू ठेवला आहे. अशा पद्धतीने आपलं हे डाएट बाउल तयार झालेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार.